अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री महालक्ष्मी माता की जय। आज मार्गशीर्ष महिन्यातला तिसरा गुरुवार आहे आणि मार्गशीर्ष म्हणजे दैवी तत्व पृथ्वीवर प्रमाणात म्हणजे प्रचंड प्रमाणात असतं, प्रमाणाच्या बाहेर म्हणू शकता अशी धार्मिक श्रद्धा आहे। तर या महिन्यातल्या गुरुवारी देवी लक्ष्मी प्रत्येकाच्या घरी म्हणजे ज्या एक व्यक्ती आहे ना, ज्याचं घर स्वच्छ असतं, पवित्र असतं, ज्या कुटुंबात आनंद असतो, चांगलं वातावरण असतं, अशा घरामध्ये प्रवेश करते आणि तिथे थोडा वेळ थांबते असं म्हटलं जातं। मग आपल्याला मार्गशीर्ष महिन्यामध्ये तिचं स्वागत करण्यासाठी काहीतरी करायला लागणार आहे आणि काहीतरी उपाय पण करावे लागणार आहेत। ते आज आपण थोडेसे उपाय बघणार आहोत। चला सुरू करूया। या महिन्यात म्हणजे मार्गशीर्ष महिन्यात भगवान विष्णूंचं सुद्धा तेवढंच आपल्या पृथ्वीवरती तत्व असतं, म्हणजे दैवी तत्व तेवढंच असतं, देवाचं तत्व तेवढंच असतं। तर माता लक्ष्मीसोबत महालक्ष्मीसोबत आपल्याला भगवान विष्णूंची सुद्धा पूजा करायची आहे। तर आता पूजा काय करायची म्हणजे त्यांची सेवा काय करायची, तर गाईला हरभऱ्याची डाळ, गूळ, हळद असं म्हणजे एकत्र करून खाऊ घातल्यास भगवान श्रीहरी विष्णूंचा विशेष आशीर्वाद मिळतो आपल्याला। एवढंच नाही तर गाईला तिलक लावून तिची पूजा केल्याने आयुष्यातील सर्व संकटे, दुःख दूर होतात, अडचणी दूर होतात। या दिवशी मंदिर आणि तुळशीजवळ सुद्धा म्हणजे देवाचं आपलं देवघर आणि तुळशीजवळ सुद्धा दीप लावायचा असतो, दिवा लावायचा असतो। मोस्टली तुपाचा दिवा लावायचा असतो, पण तुपाचा नाही जमला तर आपण तेलाचा सुद्धा दिवा लावू शकतो। या दिवशी आहे ना, म्हणजे आजच्या दिवशी तिसऱ्या गुरुवारी, मार्गशीर्षमधल्या तिसऱ्या गुरुवारी आपल्याला आपल्या घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये एक दिवा ठेवायचा आहे तुपाचा, आणि आपल्याला तुळशीजवळ सुद्धा तुपाचाच दिवा ठेवायचा आहे। तुपाचा अगदीच घरात तूपच नसेल तर मग तेलाचा चालेल, जे तेल तुम्ही देवासाठी वापरतात तो चालेल, पण शक्यतो करून तुपाचाच दिवा ठेवायचा आहे। संध्याकाळी जेव्हा आपण माता लक्ष्मीची पूजा करणार आहोत तेव्हा भगवान श्रीहरी विष्णूंच्या समोर, म्हणजे आपल्या घरात जर विष्णूंची मूर्ती असेल तर ठीक आहे, नाहीतर आपली श्रीकृष्णाची मूर्ती आहे ना, बाळकृष्णांची, त्यांच्यासमोर आपल्याला हरभऱ्याची डाळ असं खाली ठेवून म्हणजे आसन देऊन आपल्याला त्याच्यामध्ये दिवा लावायचा आहे भगवान श्रीहरी विष्णूंसाठी। तर एखादी वाटी किंवा प्लेट घ्यायची, त्याच्यामध्ये हरभऱ्याची डाळ घ्यायची आणि त्याच्यामध्ये दिवा लावायचा आपल्याला तुपाचा किंवा तेलाचा, आणि त्यामध्ये चिमूटभर हळद टाकायला विसरायचं नाही आहे। त्याच्यामध्ये हळदीमध्ये खूप म्हणजे प्रभावी शक्ती असते, घरातली सगळी नकारात्मकता दूर होते। आज संध्याकाळी कापूरची पण, म्हणजे रोजच, मी तर रोज कापूरची आरती करते, पण तुम्ही रोज नसेल करत तर आज संध्याकाळी निदान कापूर घालून आरती करायची आहे। लवंग घालू शकता, त्याच्यामध्ये वेलची घालू शकता त्या कापरासोबत, आणि मग आरती करायची आहे। आणि तोच आरती सगळ्या घरात, म्हणजे आरती झाल्यानंतर आपली तोच जो आहे ना कापराचा दिवा, तो सगळीकडे फिरवायचा आहे घरामध्ये। गुरुवारी म्हणजे आज 24 तास अखंड दिवा लावायचा आपल्याला, दिवा विजू द्यायचा नाही। इनकेस कधी गेला तर काळजी पण करायची नाही, पुन्हा तेल लावा आणि तेल घाला आणि वात व्यवस्थित करून पुन्हा लावा। घरात जर श्रीयंत्र असेल तर त्याला आज कमलगट्ट्याची 108 मण्यांची माळ घालायची आहे, आणि जर श्रीयंत्र असेल तर ते स्थापित करायचं असेल तर मार्गशीर्ष महिन्यातच गुरुवारी स्थापित करायचे असते। आता ह्या घरात आहे ना, संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यात आपल्याला घरात एकदम आनंदाचं खेळीमेळीचं वातावरण ठेवायचं असतं, मग त्यामुळे घरामध्ये सकारात्मकता येते, अडलेली कामे पूर्ण पार पडतात आणि आर्थिक प्रगतीसुद्धा आपली होते। घरात मोस्टली वादविवाद टाळायचे असतात। या दिवशी मोस्टली आहे ना फरशी पुसायची नसते, आदल्या दिवशी रात्री पुसून घ्यायची असते, कारण असं म्हणतात की आपल्या कुंडलीतला ग्रह नाराज होतो असं म्हणतात, म्हणजे असं तो स्ट्रॉंग होत नाही असं म्हणतात, वीक होतो। त्याच्यामुळे आज फरशी नाही पुसायची आपल्याला, कालच पुसून ठेवायची। आज फक्त गंगाजल आणि गोमूत्र थोडं शिंपडलं तरी चालेल। उपवास जर असेल तर रात्री पूजा वगैरे आरती करून मग तुम्हाला उपवास सोडायचा असतो। आज तांदळाचाच पण एक उपाय सांगणार आहे मी तुम्हाला। तांदळाला ना पिवळ्या रंगाला खूप महत्त्व असतं, म्हणून तांदळाला हळद लावायची, थोडी अगदी चिमूटभरच कुंकू घ्यायचं, पण हळद जास्त घ्यायची आणि अक्षदांसारखा त्यांना पिवळं करायचं तांदळाला, महालक्ष्मीच्या पुढे ठेवायचे, आणि सकाळीच हा उपाय जर केला ना तुम्ही तर ते तांदूळ आपल्याला पक्ष्यांना खाऊ घालायचे। पण समजा आज हा व्हिडिओ माझा संध्याकाळी येणार आहे, मग संध्याकाळी जर तुम्ही हा व्हिडिओ ऐकला तर तांदूळ लक्ष्मीच्या पुढे ठेवायचेच आहेत, लक्ष्मीला अर्पण करायचे आणि उद्या ते पक्ष्यांना खाऊ घालायचे। आपल्या घरातली सगळी सकारात्मकता येते आणि नकारात्मकता सगळी बाहेर जाते। तर तांदळाचा उपाय करायला विसरू नका।
हरभरा डाळीचा उपाय करायला विसरू नका आणि हळदीचा पण उपाय करायला विसरू नका. आता गूळ आणि हरभरा डाळ गाईला खाऊ घालायची. आता गाई जर नसेल तर भगवान श्री हरी विष्णूंच्या पुढे तुम्हाला गूळ आणि हरभऱ्याच्या डाळीचा नैवेद्य दाखवायचा आहे. दिव्यामध्ये आपल्याला हळद टाकायची आहे. घरातली पूर्ण नकारात्मकता बाहेर निघून जाण्यासाठी आपल्याला दिव्यामध्ये हळद टाकायचीच आहे. आणि भगवान विष्णूंसमोर हळद आणि तांदूळ म्हणजे तांदळामध्ये पण आपल्याला दिवा ठेवायचा त्याच्यामध्ये आणि दिव्यामध्ये हळद टाकायची आहे. हे हळद लावलेले तांदूळ माता लक्ष्मीच्या पुढे पण ठेवू शकता तुम्ही आणि भगवान विष्णूंच्या पण पुढे ठेवू शकता, कारण आपण माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची एकत्र पूजा करतो. त्यामुळे आज संध्याकाळी ठेवा आणि उद्या ते पक्ष्यांना खाऊ घाला. असं करा. मी पण संध्याकाळी करणार. मी ऑलरेडी पक्ष्यांना सकाळी खाऊ घातलेत, पण संध्याकाळी पुन्हा एकदा मी तिथे लक्ष्मीच्या पुढे ठेवणार आहे आणि उद्या ते खाऊ घालणार आहे पक्ष्यांना. तुपाचा दिवा लावायला विसरू नका. घरात धनधान्यांची कमतरता भासणार नाही. आज आपल्याला पिवळे वस्त्र, चणे, गूळ, हलवा, तूप असं दान करायचं आहे. पिवळ्या रंगाचं आपल्याला दान करायचं आहे. गुरुवारी हे दान केल्यास आपला बृहस्पती ग्रह मजबूत होतो आणि होतोच. आपल्याला हे दान करायचंच आहे, कारण पिवळ्या वस्तूंचं दान केल्यानंतर भगवान श्रीहरी विष्णू खूप खुश होतात आणि आपल्याला चांगला आशीर्वाद देतात. उत्तम प्रकारे आपल्याला फलं मिळतं त्याचं. आज भगवान विष्णूंना महालक्ष्मीला म्हणजे माता लक्ष्मीला झेंडू म्हणजे पिवळी फुलं व्हायची आहेत. मोस्टली झेंडूचं पिवळं फूल मिळेल, जे मिळेल ते पिवळं व्हा. नैवेद्यामध्ये पण आपल्याला पिवळा शिरा किंवा लाडू, फळे, केळी असं अर्पण करायचं आहे. तुपाचा दिवा लावायचा आहे आणि पूर्ण पूजा झाल्यानंतर ओम महालक्ष्मी नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा महालक्ष्मी मातेचा आणि विष्णू भगवानांचा मंत्राचा जप करायचा 108 वेळा. तर 108 वेळा जर नाही जमलं तर 11, 21 किंवा 51 वेळासुद्धा करू शकता, पण मोस्टली 108 वेळा करा, कारण आज गुरुवारचा खूप पवित्र दिवस आहे. तर हे छोटे छोटे उपाय आहेत ते करायला विसरू नका. छोटे छोटे उपायाने सुद्धा आपल्याला खूप साऱ्या गोष्टी आपल्या पॉझिटिव्ह होतात. घरात सकारात्मकता येते, आपले विचार सकारात्मक राहतात आणि घरात आनंदी वातावरण राहतं. हे छोटे छोटे उपाय विसरू नका, करायला नक्की करा. आणि व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर नक्की करा. चला, थँक्यू सो मच. पुन्हा भेटू. तोपर्यंत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम महालक्ष्मी नमः. थँक्यू.